महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पोरांनी एखाद्या मंत्र्याच्या अंगावरचे कपडे काढले तर नवल वाटायला नको। शेतामध्ये पिकच दिसत नाहीये, तिथं सोयाबीन होतं का कपाशी होतं का काय होतं, जमिनीच खरडून गेल्यात ना पूर्णपणे। कशाचा पंचनामा करता ढेकळाचा तुम्ही? लाज वाटत नाही हे करताना? तुम्ही म्हणता आमच्याकडे पैसे नाही, कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ, हे काय म्हणतील सरकार दरबारी अशी व्याख्या नाही। सरकार दरबार ही व्याख्या आहे, आम्ही काय मूर्ख नाही गावातले शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करा म्हणायला। जर पंजाबचं सरकार हेक्टरी 50,000 रुपयाची मदत करू शकतं, महाराष्ट्राच्या सरकारला धाड भरली का? मुख्यमंत्र्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं पुढे जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, पुढे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, दौऱ्यावर जा, गावातल्या शेतकऱ्याला दाखवा की आम्ही तुमच्या बरोबर आहे। की सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून आमदारांचे पगार थांबले का? सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून खासदारांचे पगार थांबले का? आता अंबानी अदानीच्या घरी गिफ्ट द्यायला जाताना हे लोक काय त्याच्यावर असे काय मदतीचे फोटो छापतात का? आम्ही जर म्हटलं की मदत करा आम्हाला, ते म्हणतात राजकारण करतात। आज दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय, मग काय मिनिटाला एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर तुम्हाला जाग येणार आहे? यांना काय एक शाळा देऊन टाकली, एक कॉलेजचा तुकडा दिला आणि ते गुवाहाटीला नेऊन असे 50-50 कोटी रुपये दिल्यावर एक कशाला काय बोलतील? आम्हाला मोठमोठे फोटो छापून गिफ्ट देत आहेत म्हणजे भिकाऱ्यासारखं आम्हाला तुम्ही समजता का? यांनी जमिनीत कोणतं खत वापरलं, कोणतं बी वापरलं, तर आम्हाला यांना विचारायचं आहे की तुम्ही शेतकरी होते, तुम्ही आमदार झाले, एवढे श्रीमंत झाले कसे? दसरा आता 2 तारखेला आलाय, दिवाळी पुढच्या महिन्यात आली। आता मला सांगा 5-5, 10-10 फूट जमिनी वाहून गेलेल्या आहेत, कसं दिवाळीपूर्वी तुम्ही उभं करणार आहे? आता लोक प्रश्न विचारायला लागलेत, सामान्य लोक, आणि कधी मंत्र्यांच्या कॉलर लोक पकडतील ना सांगता येणार नाही। निवडणुकीच्या आधी काय सांगितलं? सरकार आल्यावर 7-12 कोरा कोरा कोरा। नमस्कार, बोल भिडू चर्चा या कार्यक्रमामध्ये परत एकदा स्वागत। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूरचा भाग असेल किंवा पश्चिम विदर्भ पण जवळपास अगदी 2/3 महाराष्ट्र म्हटलं तरी हरकत नाही, प्रचंड मोठी नैसर्गिक आपत्ती जी आहे ती आलेली आहे। अभूतपूर्व संकट याला म्हणता येईल, अभूतो न भविष्यती, कारण इतकी मोठी हानी झालेली आहे, होत्याचं नव्हतं झालेलं आहे। म्हणजे नुसती पिकंच वाहून गेलेली नाही आहेत, तर शेतीच म्हणजे जमीन खरवडलेली आहे, जनावरं जी आहेत ती गेलेली आहेत, जीवितहानी झालेली आहे आणि अजूनही अनेक ठिकाणी पाणी जे आहे ते साचून आहे। अशातच आणखीन पाऊस येऊ शकतो किंवा अतिवृष्टी होऊ शकते असा इशाराही दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या संकटातून जाताना काय नेमकी ग्राउंडला परिस्थिती आहे, हे संकट किती तीव्र आहे, त्याच्यानंतर आता जी मदत आहे, मदत जाहीर झालेली आहे, सुरू झालेलं आहे की बाबा पहिल्याच दिवशी आम्ही मदत दिली वगैरे, पण त्याच्यामध्ये पण ती तुटपुंजी आहे, किती द्यायला हवी। मग आता कर्जमाफी किंवा कर्जमुक्तीचा जो रेटा आहे तो वाढायला लागलेला आहे। एकीकडं पीक विमा योजना जी 1 रुपयात होती ती भ्रष्टाचारामुळं गाजली, ती रद्द केली, पण नवीन जी आलेली आहे ती कुचकामी आहे असंच म्हणतायत, त्याचा काहीच उपयोग होणार नाही। मग NDRFचा फंड असेल, SDRFचा असेल, या सगळ्यावरनं गदारोळ सुरू आहे। सत्ताधारी बांधावर पोचलेले आहेत, पण तिथं आपण बघतोय की किती संवेदनशीलता दाखवत आहेत का? शेतकरी प्रश्न विचारत आहेत तर त्यांना विचारू दिले जात आहेत का? विरोधक पण त्याच्यानंतर गेलेले आहेत, पण काही नेत्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा जो आहे, रागाचा आहे, तोही सामना करावा लागतो आहे। या सगळ्या पैलूवरती चर्चा करण्यासाठी आपण बोलवलेल्या स्टुडिओमध्ये रविकांत तुपकर यांना, तरुण युवा शेतकरी नेते आहेत, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत आणि त्यांना जाण आहे या सगळ्या प्रश्नांची। आपण त्यांच्याशी या मुलाखतीमध्ये या सगळ्या वेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत। स्वागत आहे। नमस्कार। काय आहे म्हणजे अनेक लोक म्हणतात की 100 वर्षामध्ये असं संकट आलेलं नाही आहे। म्हणजे ज्या नद्या एरवी कोरड्या ठाक असायच्या त्या सगळ्या नद्या दुथडीवरून वाहत आहेत, उपनद्या वाहत आहेत, महापूर आलेला आहे आणि पिकांचा तर गाळ झाला आहेच, पण जमीनच खरवडलेली आहे, म्हणजे शेती जी आहे तीच वाहून गेलेली आहे। बघतोय आपण कधी गारपीट, मध्ये तर एवढं की टँकरशिवाय पर्याय नाही, बिस्लरी नाही, 8-8 दिवसांनी 15-15 दिवसात कुठं पाणी येतं आहे। म्हणजे अगदी जालन्यापासून सगळी आपण बघितलं, लातूर बितूर रेल्वेने वगैरे पाणी, तिथं आता पाणीच नको, इतकं पाणी, हा सगळा म्हणजे हवामान बदल असेल वगैरे। तुम्ही कसं बघता? पहिल्यांदा संकट जे आहे ते अभूतपूर्व आहे असं म्हटलं जाते, ते काय आहे ते सांगा। नाही, आता मलाही चळवळीमध्ये 22 वर्ष झाली मी काम करतोय आणि आमच्या जुन्या नेत्यांना किंवा वयस्कर लोकांना पण आम्ही विचारतो गावखेड्यात गेल्यावर, तर आत्ताची जी परिस्थिती आलेली अशी परिस्थिती आजपर्यंत कधीच बघितली नव्हती असं सगळेजण म्हणत आहेत। म्हणजे संकट अभूतपूर्व आहे का? तर 100% अभूतपूर्व आहे। आणि हे येण्याचे संकेत होते का? तर होते।
त्याचं कारण असं की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणि हवामानातल्या बदलामुळे यावर्षी पाऊस हा मेमध्ये सुरू झाला. म्हणजे मेमध्ये जी जमीन तापायला पाहिजे होती ती पूर्ण तापली नाही आणि मेमध्येच अर्धा मे जवळपास पावसाळ्यासारखी परिस्थिती तयार झाली होती. आणि उन्हाळ्यात पावसाळ्यात उन्हाळा, म्हणजे पावसाळ्यात हिवाळा आणि हिवाळ्यात उन्हाळा अशी परिस्थिती तयार होईल हे अनेक तज्ज्ञांनी अगोदर पण सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही परिस्थिती आता इथून पुढे कंटिन्यू राहणार आहे असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे की हवामान बदलामुळे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे अशी परिस्थिती सातत्याने येत राहणार आहे. संकट अभूतपूर्व आहे, पण मला असं वाटतं या संकटाच्या काळामध्ये सरकार नावाची यंत्रणा खूप अलर्ट पाहिजे. आत्ता ग्राउंडला फिरताना काय चित्र आहे तर जमिनी 5-5 फूट 7-7 फूट खरडून गेलेल्या आहेत. 50-50 100-100 फूट विहिरी पूर्ण सपाट होऊन गेल्या. तिथं विहीर होती की नव्हती अशी परिस्थिती आहे. स्प्रिंकलरचे सेट वाहून गेलेले आहेत, पाईपलाईनचे सेट वाहून गेलेले आहेत, जमिनीवर माती राहिलेली नाही. आता 5-5 10-10 वर्ष त्या जमिनी वहिती होणार नाही अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे, साहित्य वाहून गेलेलं आहे, अन्नधान्य वाहून गेलेलं आहे, जनावरं अनेक ठिकाणी वाहून गेलेले आहेत. पूर्णपणे शेतकरी एकटा पडलाय, रस्त्यावर आलेला आहे, कोलमडलेला आहे. हे संकट सरकारनं आणलं असं आमचं म्हणणं नाही, पण निसर्गानं जी आमच्यावर अवकृपा केली, एका बाजूला सरकार आम्हाला ठोकतंय आणि दुसऱ्या बाजूला निसर्ग आमच्या बाजूनं नाही. त्यामुळे हे संकट अतिशय अभूतपूर्व आणि अशी परिस्थिती दुश्मनाच्या वाट्याला येऊ नये इतकं हे वाईट संकट आहे. आणि या संकटातून आम्हाला उभं पण राहायचं आहे आणि सरकारची मदत पण होत नाही आहे. म्हणजे अभिमन्यू जसा चक्रव्यूहात सापडला होता तसा गावगाड्यातला शेतकरी आता चक्रव्यूहात सापडलेला आहे आणि या शेतकऱ्याला वाचवणं ही सगळ्यांची सर्वार्थानं जबाबदारी असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे आसमानी संकट आहे तुम्ही म्हणताय, पण सरकारसुद्धा शेवटी सुलतानासारखंच, म्हणजे आपण अपेक्षा करत नाही तशी वागण्याची. पण मला सांगा, तुम्ही आत्ता सांगितलं की म्हणजे जमीन खरवडून वाहून गेली, तिला कित्येक वर्ष लागतील ते सगळं भरून यायला, आणि अजूनसुद्धा तो सगळा पिकांचा गाळा आहे, पाणी जे आहे ते हाताला तयार नाही आहे, आणि सरकार मात्र म्हणतं आहे की आम्ही सुरू केली मदत आणि द्यायला. आता तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. ते म्हणतात की बाबा फोटोचा पुरावा पण चालेल, मोबाईलवरती काढलेला, किंवा ड्रोनचा पण चालेल. दुसरीकडे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तिथं जाताच येत नाही आहे, पंचनाम्याच्या ज्या सगळ्या निकष आहेत, अटी आहेत. तर तुम्ही काय हे लावले, म्हणजे परिस्थिती काय नेमकी तिथली? नेमकी परिस्थिती अशी आहे की शेतामध्ये पिकच शिल्लक राहिलं नाही, तुम्ही पंचनामा करता कशाचा? शेतामध्ये पिकच दिसत नाहीये. तिथं सोयाबीन होतं का कपाशी होतं का काय होतं, जमिनीच खरडून गेल्या आहेत ना पूर्णपणे. कशाचा पंचनामा करता ढेकळाचा तुम्ही? तुम्हाला पंचनामा नाही, आता सरसकट मदत दिली पाहिजे. आणि सरकारचं धोरण काय मुळामध्ये, आता पहिले 3 हेक्टरची मर्यादा होती मदतीला, 3 हेक्टरची मदत, आणि त्याला 13,500 रुपये, 13,800 रुपये आणि 3 हेक्टरची मर्यादा, म्हणजे 13,800 गुणिला 3 एवढी मदत आम्हाला पूर्वी हे सरकार देत होतं. या सरकारनं 3 हेक्टरची मदत आता 2 हेक्टरवर आणली आहे आणि प्रति हेक्टर 8,500 रुपये केले. म्हणजे 17,000 रुपये कोरडवाहूला आम्हाला मदत मिळणार आहे नुकसानीपोटी. नुकसान तुमचं 5 लाखाचं हो का नुकसान तुमचं 10 लाखाचं हो, मदत मिळणार आम्हाला 17,000 रुपये कोरडवाहू जमिनीला, म्हणजे शेती पिकांना. त्यामुळं सरकारने मदतीचा क्रायटेरिया कमी केला आहे आणि इकडे ऊर बडून सांगतात की आम्ही मदत सुरू केलेली आहे. सरकारनं मदत सुरू केलेली नाही, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. जी मदत म्हणतात 2215 ती पण जुनी असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. जुनी मदत आहे. अहो, मागच्या वर्षीचे पैसे अजून भेटायचे बाकी आहेत नुकसानीचे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, सरकारची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. हे फक्त मीडियामध्ये बोलतायत, हेडलाईन मॅनेजमेंट होण्याकरता बोलतायत, आणि लोकांना असं वाटलं पाहिजे, शहरातल्या लोकांना किंवा इतर लोकांना ज्यांचं नुकसान झालं नाही, वा सरकार काय मदत करतंय. पण खरी ग्राउंडची परिस्थिती अशी आहे की 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाहीये. जसं सरकार म्हणतं की आम्हाला पैशाचं सोंग घेता येत नाही, तसं आम्ही पण म्हणतो आम्हाला पैशाचं सोंग घेता येत नाही. नुसतं येऊन भावनिक आधार देणं किंवा मग आम्ही तुमच्या सोबत आहे, कसं झालं काय झालं, नुसतं फॉर्मॅलिटी करू नका. आम्हाला पैशाची आवश्यकता आहे. तुम्ही आमच्या दारावर नाही आले तरी चालते, पण आम्हाला मदत भरीव पाहिजे, लक्षात ठेवा. आमचं म्हणणं आहे की 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज जर केंद्र सरकार राईट ऑफ करू शकतं, तर आमचा पण शेती उद्योग तोट्यात गेलाय ना. आता आमच्यावर पण संकट आलेलं आहे. मग आम्हाला कर्जमुक्त तुम्ही काय करू शकत नाही? कर्जमुक्त करायला तुमच्याकडे 35,000 कोटी रुपये नाही आहेत, सरकारची तिजोरीत पैसे नाही आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही 2215 कोटी रुपये तुम्ही नुकसानीपोटी जाहीर करताय, या अतिपावसाच्या नुकसानीपोटी, त्याच दिवशी तुम्ही वाढवणच्या बंदराला 2525 कोटी रुपये देताय. काय सांगता? मग तुम्ही GR काढा, सरकारनं त्याच दिवशी दिलेले आहेत पैसे. अर्थसंकल्पामध्ये वाढवणच्या बंदरासाठी 36,000 कोटींची अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे आणि त्यातले 2525 कोटी रुपये आत्ता 24 तारखेला दिलेत, परवा दिवशी. मग लाज वाटत नाही हे करताना? तुम्ही म्हणता आमच्याकडे पैसे नाही,
हा प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण करायचा आहे. तसाही तो मच्छीमारांच्या विरोधातला प्रकल्प आहे, उद्योगपतींच्या बाजूचा प्रकल्प आहे. अरे तो 2 वर्ष लेट उभा होईल, फरक काय पडतो? पण हाच गावगाड्यातला शेतकरी वाचवणं ही काळाची गरज आहे. आणि कुंभमेळ्याला 14,000 कोटी रुपये तुम्ही देता आणि आम्हाला 2200 कोटी रुपये देता. अरे गावातला शेतकरी मारून तुम्ही धर्म कसा जगवणार आहे? शेवटी तुमच्या कुंभमेळ्यात येणारे आमचे गावगाड्यातलेच लोक आहेत. बरोबर आहे. आपण त्याच्याकडे येऊयात परत. मला एक सांगा की सरकार म्हणते की ओला दुष्काळ अशी काही टर्मच नाही आहे, म्हणजे अशी काही व्याख्या नाही आहे किंवा शासन दरबारी असं काय नाहीच आहे, पण टंचाई आहे आणि टंचाईचे जे निकष आहेत तेच आम्ही लावू. तर हे शब्दच्छल आहे, शाब्दिक खेळ आहे, तांत्रिक काय नेमकं हे बघा, माझं स्पष्ट म्हणणं आहे हा शाब्दिक खेळ आहे. टंचाईच्या काळातले निकष काय? फी माफ, शेतसारा माफ, ते इतके तकलादू ते टंचाईच्या काळातले निकष आहेत. म्हणून ते म्हणतात की टंचाईच्या काळातले निकष आम्ही लावतो. आमचं काय म्हणणं आहे, 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे. जर माझं 5 लाखाचं नुकसान झालं तर 5 लाखाचं नुकसान आमचं भरून द्या, असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि तुम्ही इतर प्रकल्प तुम्ही 2-4 वर्ष लेट करा ना, काय फरक पडतो? आता तुम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी 86,000 कोटी रुपये उभे करणार आहे, जालना समृद्धी महामार्गासाठी पैसे उभे करणार आहे, वाढवण बंदरासाठी पैसे उभे करतायत, इतर प्रोजेक्टसाठी तुम्ही पैसा उभा करतायत. अरे हे प्रकल्प 2-4 वर्ष लेट होऊ द्या ना, काय फरक पडतो? नाही झालं तर काय माणसं मरतायत का? पण गावातला शेतकरी जिवंत राहिला पाहिजे, लक्षात ठेवा, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. 100% नुकसान भरपाई मिळाली. ओला दुष्काळच आहे हा. कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ हे काय म्हणतील सरकार दरबारी अशी व्याख्या नाही. सरकार दरबार ही व्याख्या आहे. आम्ही काय मूर्ख नाही गावातले शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करा म्हणायला. ओल्या दुष्काळातले नियम वेगळे आहेत. ओल्या दुष्काळामध्ये भरीव स्वरूपाची मदत केली पाहिजे, लक्षात ठेवा. पण सरकार शब्दछल करत आहे. म्हणजे आपण 1 म्हटलं की त्यांनी 2 म्हणायचं, आपण 2 म्हटलं की त्यांनी 4 म्हणायचं, आपण 4 म्हटलं की त्यांनी 1 म्हणायचं, वेगळंच काहीतरी म्हणायचं. आणि दुसरं काय, पुन्हा आम्ही जर म्हटलं की मदत करा आम्हाला, ते म्हणतात राजकारण करतात. आम्हाला काय म्हणतात, हे राजकारण करतात. हक्क मागणं किंवा हक्कासाठी भांडणं हे राजकारण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आम्हाला हक्क मांडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आम्हाला प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. जर पंजाबचं सरकार हेक्टरी 50,000 रुपयाची मदत करू शकतं, तर महाराष्ट्राच्या सरकारला धाड भरली का? 8,500 रुपयाची मदत करता तुम्ही हेक्टरी. आणि हेक्टरची मर्यादा का लावतो? उद्योगपतींना का लावत नाही हेक्टरची मर्यादा? त्यांचं कर्ज राईट ऑफ करताना हेक्टरची मर्यादा आम्हाला लावता. हा दुटप्पीपणा सरकारचा आहे. आणि आम्ही दुटप्पीपणावर बोट ठेवलं की मग म्हणतात हे राजकारण करतात. माझं तर म्हणणं आहे की शेती प्रश्नाचं राजकारण झालं पाहिजे. राजकारण होणं ही चांगली गोष्ट आहे. राजकारण वाईट अर्थानं घेऊ नका. एखाद्या प्रश्नाचं जोपर्यंत राजकारण होत नाही तोपर्यंत तो प्रश्नच चर्चेला येत नाही. शेती प्रश्नाचं राजकारण झालं पाहिजे ना. आता राजकारणाची व्याख्या काय आहे ही चांगल्या अर्थानं आहे ती. पण हे दुर्दैवाने काय करतात, राजकारण म्हणजे हे बळजबरी आमच्यावर आरोप करतात. एवढे खोटे बोलतात सरकारमधले लोक. माझं म्हणणं आहे, भीक नको पण कुत्र्यावर अशी म्हणायची परिस्थिती आलेली आहे. या मंत्र्यांवरचा खर्च, हे आता यांचे दौरे आहेत, याचा खर्च कुठून होतो? सरकारच्या तिजोरीतून होतो ना. ते काय घरून खर्च करतात का? कृषी पर्यटन सुरू झाले सरकारच्या तिजोरीत. हा कृषी पर्यटनच आहे. आणि मला सांगा, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय हे दौऱ्यावर गेले का हो? कोणत्या मंत्र्याला असं वाटलं स्वतःहून दौऱ्यावर जावं? मुख्यमंत्र्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं, पुढे जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, पुढे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, दौऱ्यावर जा, गावातल्या शेतकऱ्याला दाखवा की आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि याचा खर्च सरकारी तिजोरीतून होतोय. माझं म्हणणं आहे की सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून आमदारांचे पगार थांबले का? सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून खासदारांचे पगार थांबले का? सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून प्रधान सचिवाचा पगार थांबला का? सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून कलेक्टरचा तहसीलदाराचा पगार थांबला का? नाही. सरकारच्या तिजोरीचा ताण फक्त आमच्यावरच काढता. शेतकऱ्याला पैसे द्यायचे असले की सरकारच्या तिजोरीत पैसे नाही. मग 9 लाख कोटीचं कर्ज तुम्ही घेतलं, 2 लाख कोटी आमच्यासाठी काढा ना, अजून काय फरक पडतो? तर शेतकऱ्यांकडे तीव्र प्रतिक्रिया येतात, काही मार्मिक प्रतिक्रिया पण येत आहेत. पक्ष फोडाफोडीच्या वेळेस जशी मदत केली तशी आम्हाला मदत करा. आता विरोधाचा भाग सोडला, आकडे जे समोर येत आहेत, जनावरांसाठी 37,000, शेळी मेंढीसाठी 4,000, हे कुठले आकडे आहेत? आज म्हैस घ्यायची, गाय बैल घ्यायची तर सगळ्यांना माहिती आहे की किती खर्च आहे. शेळी मेंढीचा खर्च किती? म्हशीची किंमत सर आता 1 लाखाच्या पुढे आहे. 1 लाख ते 3 लाख. गायीची किंमत 60,000, 70,000, 1 लाखाच्या पुढे आहे. आणि यांच्या 4,000 तर 37,000 काय होणार आहे? आणि त्यालाही मर्यादा आहे. कमाल जनावरं 3 आणि आमचे 25 वाहून गेलेत, त्याचं काय? मग आमचं जर 25 एकराचं नुकसान झालं तरी मदत तुम्ही 2 हेक्टरची करणार. आमचं 50 एकराचं नुकसान झालं तरी मदत तुम्ही 2 हेक्टरची करणार. मग बाकीच्याचं काय? सरसकट म्हणतात ते. मग नाही, सरसकट फक्त म्हणताना म्हणतायत, पण सरसकट मदत ते करत नाही. जाचक अटी आणि निकषांमध्ये हे सगळं आलेलं आहे. वर छान हेडलाईन द्यायची आणि खाली बारीक याच्यात लिहायचं
अटी व शर्ती लागू. तसा प्रकार आहे. जाचक निकष आणि अटीमध्ये हे सगळं गुंतलेलं आहे. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, जेवढं नुकसान झालं तेवढी भरपाई आम्हाला दिली पाहिजे. आणि हे सरकार नाही देणार तर का डोनाल्ड ट्रम्पचं सरकार देणार आहे का? सरकार नावाच्या यंत्रणेचं काम काय असतं सर? सरकार हे राजा असतं. जेव्हा जेव्हा प्रजा संकटात येते तेव्हा तेव्हा राजांनी मदत करायची असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला तर त्यावेळी महाराजांनी शेतकऱ्यांना बैल दिले, बियाणं पुरवलं, नांगर दिला, जे जे लागतं ते दिलं आणि अन्नधान्याचे कोठारं खुले करून दिले शेतकऱ्यांसाठी. लक्षात ठेवा तुम्ही. मग हे सरकार जर छत्रपतींच्या नावाने आलेलं सरकार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सत्ता चालवता, मग आज दुष्काळ पडलेला असताना तुम्ही भरीव मदत शेतकऱ्याला का करत नाही? लक्षात ठेवा. आज दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय. मग काय मिनिटाला एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर तुम्हाला जाग येणार आहे? आमचं मरण एवढं स्वस्त आहे? आमचं शेतकऱ्यांचं माणूस म्हणून सरकारने जगणं मान्य करावं, एवढीच सरकार दरबारी आमची विनंती आहे. अन्यथा आज आम्ही आता चळवळी करणार लोक आहोत. जे मंत्री गेले त्या मंत्र्यांना जाब विचारले, शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले. लक्षात ठेवा, लोकांचा संयम. पूर्वी विचारत नव्हते लोक प्रश्न. मोठा माणूस मंत्री गावात आला की लोक ऐकून घ्यायचे, बोलू नका कोणी मध्ये. आता लोक प्रश्न विचारायला लागलेत, सामान्य लोक. आणि कधी मंत्र्यांच्या कॉलर लोक पकडतील ना, सांगता येणार नाही. नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुडू हाणलं सामान्य जनतेने, तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पोरांनी एखाद्या मंत्र्याच्या अंगावरचे कपडे काढले तर नवल वाटायला नको. इतका असंतोष लोकांच्या मनामध्ये या सरकारबद्दल आहे. नाही, या मुद्द्याकडे येऊयात परत. पण बघा किती आपले पूर्वज पण हुशार होते. तुम्ही राजाचा उल्लेख केला. राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर दात कुणाकडे मागायची, हे जे आपल्याकडे प्रचलित आहे ते आत्ता दिसतंय. पंजाबचं उदाहरण दिलं मग अशी बोलताना, ते डोनाल्ड ट्रम्प तर खूप लांब आहेत. तर वस्तुस्थिती काय आहे? 50,000 पर हेक्टर अशी मदत तिथं मिळते. तुम्ही मगाशी आकडा सांगितला 17,500 का 18,000. आता काल गृहमंत्री आले होते, त्यांना एक पत्र दिलेलं आहे. पत्र देताना दिसत आहेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. NDRFचा जो आहे तो अजून आम्हाला वाढवून द्या, किंवा SDRF जे आहे थोडं त्याच्यावरती पण सांगा. मी कर्जमाफी कर्जमुक्तीच्या मुद्द्याकडे येणार आहे. पण आत्ता जी काही मदत आपल्याला मिळू शकते केंद्राची पण आणि राज्याची, तर ती किती अपेक्षित आहे? कारण उद्धव ठाकरेंनी एकीकडे 10,000 कोटींची मागणी केली जवळपास, आणि हे तर 2215च्या पुढं अजून जायलाच तयार नाही. ती पण जुनी मदत म्हणतोय आपण, नवीन तर माहीतच नाही. कारण अजून पंचनामे व्हायचे. तुम्ही म्हणता पंचनामे होणंच शक्य नाही आहे, कारण पीक कुठलं हेच कळत नाही आहे. आणि मग हे पाठवा, फोटो पाठवा, ड्रोन सर्वे करा, हे करा. माझं तर स्पष्ट पहिले म्हणणं आहे की एवढी अभूतपूर्व परिस्थिती आलेली असताना देशाच्या पंतप्रधानांनी आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी राज्याचा दौरा करणं अपेक्षित होतं, नैतिकतेच्या मुद्द्याला धरून. आणि राज्याच्या सरकारने मदत मागायसाठी जावं आणि मग त्यांनी त्याच्यावर विचार करावा, ही परिस्थितीच यायला नाही पाहिजे. केंद्र सरकारने यांना जेव्हा सरकार बनवायचं असतं तेव्हा महाराष्ट्र गरजेचा असतो. महाराष्ट्रात लोकसभेचे खासदार निवडून आले पाहिजे अशी परिस्थिती यांना वाटतं. मग महाराष्ट्र अडचणीत असताना तेव्हा मदत करायला काय आम्हाला भिकेचा कटोरा घेऊन जायला लावतो त्यांच्या दारामध्ये? NDRFची मदत जी आहे तीच मदत मी तुम्हाला सांगितली की यांनी ती मदत कमी केलेली आहे 8,500 रुपये प्रति हेक्टर. आणि हेक्टरची मर्यादा 2 केली, 3ची 2 केली. बरोबर, 3ची 2 केली, कमी केली. आता कोल्हापूर सांगलीला ज्यावेळी महापूर आला होता तेव्हा NDRFच्या निकषाच्या 4 पट मोबदला दिला. यांनी बदल करून घेतले तेव्हा याच्यामध्ये. कारण कोल्हापूर सांगलीचे सगळे लोकप्रतिनिधी जाऊन बसले मुख्यमंत्र्याच्या छातीवर, त्यांच्या सगळ्यांनी एकी केली आणि ती मदत 4 पटीने वाढवून घेतली. मग कोल्हापूर सांगलीच्या महापुराला जर तुम्ही 4 पट मोबदला देण्याचा निकष लावता तर मग मराठवाड्याच्या किंवा आता ज्या महाराष्ट्रामध्ये नुकसान झालंय तिथं कोल्हापूर सांगलीचा नियम का लागू होत नाही? तिथं 4 पट NDRFच्या 4 पट मोबदला दिला की नाही? इथे 4 पट मोबदला द्याना काय फरक पडतो? म्हणजे जसे शेतकरी संघटित नाही तसे मराठवाड्यातले नेते पण संघटित नाही. दुर्दैवानं विदर्भातले नेते, मराठवाड्यातले नेते, म्हणजे कदाचित अनेकांना वाईट वाटेल मी बोललो तर, पण हे शाळा कॉलेजच्या तुकड्यावर खुश होणार लोक आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी अडचणी झाली तर शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे पक्ष एकत्रित येतात आणि पंतप्रधानांना भेटायला जातात. साखरेचे भाव कमी करा, जास्त करा, आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा, कारखाने टिकले पाहिजे, त्यांना पॅकेजेस देतात कारखान्यांना मोठमोठे. मग कारखान्यांना पॅकेज देताना सरकारच्या तिजोरीत ठणठणात नसतो का? पण सर्वपक्षीय नेते एकत्र येतात प्रश्नासाठी. दुर्दैवानं विदर्भ मराठवाड्यातले नेते एका ठिकाणी येत नाही, प्रेशर तयार करत नाही. आणि यांना काही एक शाळा देऊन टाकली, एक कॉलेजचा तुकडा दिला आणि ते गुवाहाटीला नेऊन असे 50-50 कोटी रुपये दिल्यावर एक कशाला काय बोलतील? माझं स्पष्ट म्हणणं आहे की विदर्भ मराठवाड्यातल्या ज्या ज्या भागात दुष्काळ पडला सगळ्या नेत्यांनी एका ठिकाणी आलं पाहिजे आणि केंद्राकडे गेलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे आम्हाला मदत द्या. राज्याच्या सरकारमध्ये जाऊन बसलं पाहिजे. यांनी सगळ्यांनी मुंबई सोडली नाही पाहिजे. आता सगळे दौरे झाल्यावर जाऊन बसा मुंबईमध्ये. जोपर्यंत शेतकऱ्याला 100% मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून हलणार नाही, अशी भूमिका का घेत नाही? दुर्दैवाने
यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही आहे. फक्त फोटो सेशन करायचं आणि शेतकऱ्याला गृहीत धरायचं. आमचा शेतकरी संघटित नाही याचा हे लोक गैरफायदा घेतात. आणि शेतकऱ्यांना लाचार किंवा आपण काहीतरी म्हणजे त्यांना काहीतरी भीक देतो वगैरे असा ह्यांचा ॲटिट्यूड दिसतो. बिलकुल बिलकुल. बघा ना तुम्ही, आता इथे मदत करताना त्यांनी त्या मदतीच्या याच्यावर आपल्या नेत्याचा फोटो, पक्षाचा फोटो आणि त्या मदतीचं स्वरूप, मला सांगा आम्ही भिकारी आहे का? अरे आम्ही शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल? धतुरा काय खातील शहरातले लोक? मला सांगा बरं तुम्ही. आता अंबानी अदानीच्या घरी गिफ्ट द्यायला जाताना हे लोक काय त्याच्यावर असे काय मदतीचे फोटो छापतात का? त्यांच्या लग्नात गेल्यावर स्वतःचे फोटो छापून थोडं तिथं गिफ्ट देणार आहे. पण आम्हाला मोठमोठे फोटो छापून गिफ्ट देत आहेत म्हणजे भिकाऱ्यासारखं आम्हाला तुम्ही समजता का? आम्ही शेतकऱ्यांची पोरं भिकारी नाही आहात. आम्ही शेतकरी भिकारी नाही, आम्ही दानशूर लोक आहोत. लक्षात ठेवा. आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खाता. यांच्या अंगावरचा कपडा, यांच्या ताटातला अन्नाचा कण आणि कण हा आमच्या मायबापाच्या घामाच्या थेंबातून आलेला आहे. यांना लाजा वाटल्या पाहिजे अशा पद्धतीनं फोटो सेशन करताना आणि त्याच्यावर फोटो छापून टाकताना. आणि असली भिकारडी मदत आपल्याही लोकांनी घेऊ नये या मताचा मी आहे. आम्ही काही भिकारी नाही आहे. आणि अशा पद्धतीनं जर राज्यकर्ते वागत असतील किंवा सरकारमधले लोक वागत असतील तर त्यांचा करावा तेवढा निषेध कमी आहे. आणि प्रत्येकाला याच्यात राजकारण करायचं आहे. बघा तुम्ही, संकट मोठं आहे, तुम्ही म्हणता राजकारण करू, हे लोक म्हणतात राजकारण करू नका, सगळे एका ठिकाणी येऊन आपण मदत करू, आरोप प्रत्यारोप करू नका. मग तुम्ही का बाबा असं करताय? प्रत्येक जण आपलं पक्षवाढीच्या दृष्टीनं मी कसा मदतीला पुढे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी करतात. ही दुर्दैवाची बाब आहे. आणि काय झालंय की शेतकऱ्यांना लाचार बनवायचं आणि लाचार माणूस हा भीक मागत असतो, तो हक्क मागत नसतो. शाळेची खिचडी कोणाला दिली? शहरातल्या पोरांना नाही दिली. कलेक्टरच्या पोराला शाळेची खिचडीच नाही देत, त्याला शाळेमध्ये खिचडी आम्हाला दिली. आमची माय त्या पोराला सकाळी शाळेत जाताना पाठी चालवली काय विचारत नाही, वाटी चालवली काय विचारते. मग ते पोरगं शाळेत जाऊन म्हणतं मास्तर खिचडी, मग त्याला खिचडी. शेजारच्या पोराला 2 चमचे जास्त भेटली ना आम्हाला 2 चमचे कमी भेटली की आमच्या मायनं पदर खोसाव, मास्तरला भांडाव. अरे पोत्यानं पिकवणारे लोक आपण खिचडीसाठी भांडण करतो. म्हणजे आम्हाला लाचार करायचं, आम्हाला भिकेचा कटोरा आमच्या हातात द्यायचा. सोयाबीनला भाव द्यायचा नाही, कापसाला भाव द्यायचा नाही. आम्ही सांगतोय की सोयाबीनचा भाव DOCवर अवलंबून आहे, सोयापिंडीवर अवलंबून आहे. सोयाबीन निर्यात करा परदेशामध्ये 25 लाख मेट्रिक टन, बरोबर सोयाबीनचा भाव वाढेल. ते करायचं नाही. कापसावरचं आयात शुल्क 0 करायचं, तेलावरचं आयात शुल्क 0 करायचं आणि सोयाबीनचे भाव पाडायचे आणि कापसाचे भाव पाडायचे आणि इकडे पोरांना खिचडी द्यायची, सुगडी द्यायची. काय धंदा आहे? आम्हाला स्वाभिमानाचं जगणं सरकारमधल्या लोकांनी शिकवलं नाही. आम्हाला लाचारीच्या दिशेने घेऊन चाललेलं आहे. आता मला सांगा, छोटेपणी हे पोरगं जर असं कटोरा घेऊन चाललं तर मोठं झाल्यावर मोठा कटोरा घेईल ना? त्याला शिक्षणच तसं सुरू आहे. हा काही पोषण आहाराचा नुसता प्रश्न नाही आहे. तुम्ही आम्हाला सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या, अडचणीच्या काळात आम्हाला मदत करा. आम्ही कर्जमुक्ती का मागतोय? तर ह्याचा शब्द आहे, म्हणजे ते नुसतं आश्वासन नाहीये. हा, तुमचा जो रेकॉर्डवरचा शब्द आहे की या मुद्द्यावर जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये आहे. जाहीरनामा योग्य वेळ, हा योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही घसा ताणू सांगितलं ना, तेव्हा योग्य वेळ नव्हती सांगितली. निवडणुकीच्या आधी काय सांगितलं? सरकार आल्यावर 7-12 कोरा 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 बिंबीच्या देठापासून तुम्ही ओरडले. आणि सरकार आल्यावर तुम्ही काय म्हणता? योग्य वेळ आल्यावर करू. अरे आता आम्ही मरायला लागलो तरी तुमची योग्य वेळ अजून आली नाही. आता अभूतपूर्व संकट तुम्हीच म्हणताय 100 वर्ष झाले नाही, अजून योग्य वेळ कुठली? मग याच्यापेक्षा योग्य वेळ कोणती? तुमच्या दृष्टीने योग्य वेळ कोणती आम्हाला माहित नाही, पण आमच्या दृष्टीने आमची वाईट वेळ आहे. का ती परत निवडणुकीसारखीच आहे, जशी लाडकी बहीण न मागता आणली आणि दिली आणि आता आपण बघतोय ती द्यावी, लाभार्थी कमी केले. जरूर भगिनीने द्यावं, पण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने दिलं की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार किती झाला, त्याच्यामध्ये अपात्र काही त्यांनी चेकिंग केलं नाही. फक्त निवडणुका जिंकायच्या होत्या. कर्जमुक्ती आम्ही का मागतोय? कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये जी सरकार आली त्या सरकारांनी शेतीमालाच्या भावामध्ये आम्हाला लुटलेलं आहे. उदाहरणार्थ 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोन्याचा भाव बरोबरीत होता. आमचा बाप जर 1 क्विंटल कापूस मार्केटमध्ये घेऊन गेला तर आमच्या आईसाठी 1 तोळा सोनं आणत होता. आज सोन्याचा तोळ्याचा भाव 1 लाख रुपये, 1,14,000 रुपयापर्यंत गेलेला आहे आणि कापसाचा भाव 6,500 रुपयापर्यंत गेलेला आहे. मला सांगा, जर आम्हाला सोन्याच्या तोळ्याच्या बरोबरीत जर कापसाच्या प्रति क्विंटल भाव 72च्या तुलनेनुसार वाढला असता तर आम्हाला कोणाच्या दारात कर्जमुक्ती मागायची गरज पडली नसती. आज प्रति क्विंटल कापसाचं प्रोडक्शन कॉस्ट जे आहे ते 9,000 पर्यंत आहे आणि सोयाबीनचं प्रति क्विंटल प्रोडक्शन कॉस्ट हे 8,000 पर्यंत आहे. म्हणजे 8,000 लावायचे आणि आणताना मात्र आम्ही 4,000 आणायचे. सोयाबीनला, कापसाला लावायचे 9,000 आणि आणायचे 6,500. मग कसं आमच्यावर कर्ज होणार नाही? आमच्यावरचं कर्ज हे सरकारच्या अनैतिक धोरणाचा परिणाम आहे आणि म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय आणि म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागतोय. उद्योगपतींचं उद्योग तोट्यात गेला म्हणून 16 लाख कोटींचं कर्ज तुम्ही माफ करता, राईट ऑफ करता. राईट ऑफ शब्द आहे गोंडस त्याला. मग आमचाही उद्योग तोट्यात गेलाय तुमच्या धोरणामुळं.
तुमचंही धोरण आणि निसर्गाचंही धोरण. त्याच्यामुळे आमचा उद्योग तोट्यात गेला तर आमचं कर्ज कोण माफ करणार? का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडे आम्ही जाऊ? आणि सरकार आत्ता जी भाषा करताय ना ती उपकाराची भाषा करताय की आम्ही मदत करतोय, आम्ही मदत देणार आहे. उपकाराची भाषा सरकारमधल्या लोकांनी करू नये. तुमचं कामच आहे. आमची मतं तुम्ही मिळवलेली आहे, आमची मतं घेतलेली आहे, आम्हाला मदत करणं हे तुमचं काम आहे. पण भिकेसारखी मदत आम्हाला नकोय, आम्हाला भरीव स्वरूपाची मदत पाहिजे. रविकांत, मला सांगा, तुम्ही कर्जमुक्ती पण म्हणतोय आपण आता, जवळपास ही दिली तर चौथी कर्जमुक्ती किंवा माफी असेल. एक केंद्राने दिली, मनमोहन सिंग आणि शरद पवार असताना आपण बघितलं. त्यानंतर देवेंद्र वन ज्याला म्हणतात, म्हणजे पहिली टर्म मुख्यमंत्र्याची, तेव्हा त्यांनी दिली. जवळपास मला वाटतं 2 लाख माफ केलं होतं आणि प्रोत्साहनपर 25,000 परतफेड. मला वाटतं 50 ह्याच्या उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मग ती 2 लाख आणि 50 केली. त्यात आता अशी माहिती पुढे येते की जवळपास 6.5 लाख शेतकऱ्यांची जी मदत आहे पात्र, ती त्यांना मिळालेलीच नाही आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे पहिल्या याची असताना. आणि तो आकडा जवळपास 5,900 कोटींचा आहे. ते प्रकरण सगळं कोर्टामध्ये आहे. मग या कर्जमुक्तीवरती तरी कसा विश्वास ठेवायचा? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. मागे एकदा उपमुख्यमंत्र्यांबरोबर आमची बैठक झाली होती, तेव्हा हा विषय मी स्वतः लावून धरला होता. 6,000 समथिंग कोटी ते थकीत आहेत आणि दोन्ही कर्जमाफीमधून वगळलेले शेतकऱ्यांची संख्या खूप आहे आणि जे पात्र आहेत त्यांना पण अजून लाभ मिळालेला नाहीये. मग आता तुम्ही म्हणताय ती पण गोष्ट बरोबर आहे. आज कर्जमुक्ती केली, त्याचा लाभ जर तुम्हाला 5-5 वर्ष मिळाला नाही तर तुम्ही एनपीए मध्ये दाखवणार तुमचं खातं एनपीए मध्ये दाखवलं की तुम्हाला मदत मिळणार नाही. म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. आता हे काय सांगतात, आम्ही मागे कर्जमाफी केली होती, अरे पण त्याच्यातलेच पैसे अजून मिळाले नाही ना आम्हाला. आणि हे पण सांगतात दोघांच्याही काळातले कर्जमाफीचे पैसे अजूनही त्या खात्यामध्ये जमा झालेले नाही. ते खाते एनपीए मध्ये, त्याच्यामुळे आम्हाला इतर ठिकाणी कर्ज सुद्धा कोणी द्यायला तयार नाहीत. ही गोष्ट पण खूप महत्वाची आहे. पहिले तुमचं खरकट नील करा. बरोबर, आमचं म्हणणं आहे पहिले सगळं खरकट तुमचं नील करा आणि मग आम्हाला नव्याने कर्जमुक्ती द्या. त्यामुळं परिस्थिती अशी आहे की कर्जमुक्ती हा आमचा अधिकार आहे, हीच योग्य वेळ आहे मी तुम्हाला सांगतो. आणि आता जर तुम्ही कर्जमुक्ती देणार नाही तर मग आम्ही काय ढगात गेल्यावर कर्जमुक्ती देता आम्हाला? बरोबर आहे. म्हणजे पैसे द्यायचेच नाहीत, नुसतं सोंग घ्यायचंय त्यांना. मला सांगा, दुसरा एक फार महत्त्वाचा मुद्दा समोर आलाय, तो म्हणजे पीक विमा. हा नवीन पीक विमा योजना जी आहे ती कुचकामी आहे असं म्हणतायत. पहिला जो होता गाजावाजा करून आणलेला 1 रुपयातला, त्याच्यामध्ये आपण बघितलं काय झालं आणि सरकारने पाठ तोडून पण घेतली. भ्रष्टाचार होता त्याच्यामध्ये. 5,000 कोटी आता आम्ही वाचवलेले आहेत. आता भरणे जे कोकाड्यांच्या जागे आले कृषीमंत्री, ते काय म्हणतायत की दरवर्षी 5,000 कोटी असे 25,000 कोटी 5 वर्षामध्ये कृषी संजीवनी योजना, देवेंद्र फडणवीस यांचे काय म्हणत आपण ड्रीम किंवा स्वप्न, अशी ती योजना आहे. पण काय म्हणजे इकडं जर तुम्ही फक्त काय निकष राहिला आता कापणी प्रयोग, पण पीक कुठं आहे आता ह्याच्यामध्ये? कापायलाच पीक नाही. त्यामुळे पहिल्यांदा हे सांगा की ही पीक विमा योजना जी आहे नवीन निकष बदलून आणलेली, ती का कुचकामी असं त्याचं वर्णन केलं जाते? पहिली पीक विमा योजना जी होती ती पण सदोषच होती. ती काही 100% परफेक्ट नव्हती. त्याच्यामध्ये 4 ट्रिगर होते. लोकल कॅलॅमिटीज, हवामानातल्या बदलामुळे होणारं नुकसान, अतिपावसामुळे होणारं नुकसान, असे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, असे 4 ट्रिगर होते. आणि कापणी. आता त्यांनी काय केलं, 3 ट्रिगर त्यातले काढले आणि एकच ट्रिगर ठेवला, कापणी नंतरचा प्रयोग, म्हणजे कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा. आता मला सांगा, या अतिपावसामुळे त्या ठिकाणी पूर्ण पीक हातातून गेलेलं आहे आणि मग कापणी कधी करता आता? अरे कापणी करायची वेळच आली नाही ना आमच्या. म्हणून तर आमच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी हिंगोलीला ते पीक विमा कंपनीचं परवा दिवशी कार्यालय फोडलं. त्यांचं म्हणणंच ते होतं आमच्या सहकाऱ्यांचं की आमचं शेतात आता कापणी प्रयोगच होणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही ताबडतोब या. आणि काही ठिकाणी काय होतं, सोयाबीन हिरवे दिसत आहेत पण दाणेच नाही आहे. मग ते कापल्यावर काय प्रयोग काय होणार आहे त्याच्यामध्ये? म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आता नंतरची जी पीक विमा योजना सुधारित बदल याच्यामध्ये केले, या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना पैसेच मिळणार नाही अशी व्यवस्था सरकारनं केलेली आहे. कंपन्यांचा मोठा फायदा होणार आहे. माझं तर त्याच्या पुढचं म्हणणं आहे सर की 2014 पासून या सगळ्या कृषी विमा कंपन्यांचं टेस्ट ऑडिट करा. नुसतं ऑडिट नाही, टेस्ट ऑडिट करा. देशातला सगळ्यात मोठा स्कॅम या विमा कंपन्यांचा असेल. या कंपन्यांचा आणि केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं सॅटेलाइट आहे. हे सगळ्यांना त्यांचे हप्ते पुरवतात आणि शेतकऱ्यांना लुबाडण्याचा हा एक चांगला धंदा आहे. आता पण मागच्या वर्षी 2024 मधले पैसे अजून पडायचे बाकी आहेत. आता माझ्या बुलढाणा जिल्ह्याचं सांगतो, 200 कोटी रुपये 2024चे अजून पडायचे बाकी आहेत. आता हे 2025 आहे. तर ज्याचं नुकसान झालं तो मदतीपासून वंचित आहे. समजा तुमचा माझा धुरा शेजारी आहे, तर तुम्हाला 5 लाख रुपये मिळाले किंवा 2 लाख रुपये मिळाले आणि मला रिजेक्ट दाखवत आहे आणि धुरा आपला शेजारी आहे. मग एका धुऱ्यावरच्या बाजूला नुकसान झालं नाही, इकडे झालं नाही का? पण मुळामध्ये काही लोकांना पैसे द्यायचे, काही लोकांना द्यायचे नाही. ज्यांचं नुकसान झालं ते अनेक लोक त्या पीक विम्यापासून वंचित आहे. आणि आताच्या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं अतिशय दुरापास्त आहे. यांनी किती प्रीमियम जमा केला
आणि किती पैसे वाटले याचं ऑडिट करा. आणि हे जे म्हणतायत ना की आम्ही 25,000 कोटी रुपये आता वाचवले आणि आम्ही कृषी संजीवनी योजना आणणार, 2014 पासून यांचं आम्ही ऐकतो की सगळे गावांमध्ये आता पाणी येणार, सगळे गावं आता सिंचनाने हे होणार. काही नाही, एखाद्या गावामध्ये प्रयोग करतात आणि तेच पेपरमध्ये द्यायचं, टीव्हीवर द्यायचं, हेडलाईन मॅनेजमेंट करायची. हे मृगजळ आहे. हे स्वप्न दाखवतात फक्त मोठमोठे आम्हाला की हम यू करेंगे, हम त्यू करेंगे. जे करायचं ते नाही करायचं. आम्ही म्हणतो की शेतीमालाला भाव द्या, शेतीमालाला भाव द्या. तुमची एकही भिकेची योजना आम्हाला नको आहे ना. तुम्ही आम्हाला कोणतीच योजना देऊ नका, फक्त शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या. सोयाबीनचा जर प्रोडक्शन कॉस्ट 8,000 असेल, तुम्ही आम्हाला 9,000 रुपये भाव द्या. आम्ही आयुष्यात तुमच्या दारात कोणती योजना कर्जमुक्ती मागायला येणार नाही. ते सोडून तुम्ही सगळं करणार. म्हणजे जखम झाली मांडीला आणि तुम्ही पट्टी बांधताय डोक्याला, अशी सरकारची अवस्था आहे. आणि यांचं धोरणच असं राहिलेलं आहे. एक गाव निवडायचं, त्या गावात प्रयोग करायचा. महाराष्ट्रात गावं किती आहेत, शेतकऱ्यांची संख्या किती आहे, त्या सगळ्यांना वाऱ्यावर सोडायचं आणि एका ठिकाणचाच प्रयोग सगळ्या ठिकाणी दाखवायचा की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. काही नाही. हे 25,000 कोटीमध्ये हे शेतकऱ्यांचं काही भलं करणार नाही. जर आता तुम्हाला पीक विमा योजनेचे पैसे वाचवले तर हे पैसे आता मदतीला का आणत नाहीये? 5,000 कोटी तर वाचले. ठीक आहे, पुढचे जाऊ द्या, पण आता 5,000 कोटी वाचले तर 5,000 कोटी आता देऊन टाकायला पाहिजे होते ना तुम्ही. बरोबर. पण तुम्ही शेतकऱ्याला द्यायचा पैसा तुम्ही दुसरीकडे वळवता, वेगळ्या प्रोजेक्टसाठी पैसा वळवता. माझं म्हणणं आहे की 2-4 वर्ष एकही प्रोजेक्ट करू नका ना. काय फरक पडतो? एखादा रस्ता झाला नाही तर माणूस मरतात. शक्तीपीठाची मागणी कुठं केली? कुठं कोणी मागणी केली मला सांगा? लाडक्या बहिणीसाठी मोर्चा निघाला नव्हता, महिलांना एसटीचं तिकीट द्या म्हणून मोर्चा, एसटी फ्री द्या म्हणून मोर्चा निघाला नव्हता, शक्तीपीठसाठी कुठेच मोर्चा निघाला नाही. ज्याच्यासाठी लोकांची ओरड नाही ते पहिले करायचं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. शक्तीपीठमधून आता पैसा मिळवायचा आहे आणि पुढच्या लोकसभेचा फंड तयार करायचा आहे. समृद्धी महामार्गातून काय झालं? समृद्धी महामार्ग झाला, पण समृद्धी महामार्गातून आमचं 1-2 तासाचं अंतर कमी झालं असेल, पण समृद्धी महामार्गातून अनेक नेते समृद्ध झाले. नेत्यांची समृद्धी झाली. अनेकांनी ठेके घेतले. कोणी रेती पुरवायचं हे मुरुम पुरवायचं घेतलं, कोणी गिट्टी पुरवायचं घेतलं, कोणी डांबर पुरवायचं घेतलं आणि सगळ्यांनी समृद्धी महामार्ग बरोबर पद्धतशीर वाट्याला आला. श्रीमंत झाले नेते. समृद्धी महामार्गात काय झालं? सेम शक्तीपीठ महामार्गात होणार. लोकसभा निवडणुकीचा फंड याच्यातनं उभा करायचा आहे, एवढंच यांच्या डोक्यात आहे. शक्तीपीठला आता लोकांचा विरोध आहे, त्या विरोधाला न जुमानता ही मोजणी करतायत. मी आता जालन्याच्या शेतकऱ्यांना भेटायला गेलो होतो. जालना नांदेड समृद्धी महामार्ग, 1 कोटी रुपये एकराची जमीन तुम्ही 20 लाख रुपये एकराने घेता. काय करावं त्या शेतकऱ्यांनी मला सांगा बरं तुम्ही. ते शेतकरी आता 3 महिने झाले धरणे आंदोलनाला बसलेले, एकाच ठिकाणी बसून आहेत बिचारे. सरकार दखल घ्यायला तयार नाही. मुळामध्ये सरकारचा अजेंडा शेतकऱ्यांना मारणं, शेतकऱ्यांना गृहीत धरणं आणि शेतकऱ्यांच्या जमिनी टाटा बिर्ला अंबानीच्या ताब्यात देणं, अंबानी अदानीच्या ताब्यात देणं. आणि आम्हाला त्या जमिनी अंबानी अदानीच्या ताब्यात देऊन आम्हाला सुरक्षा रक्षकाची नोकरी तिथं देणं, आम्हाला सिक्युरिटी गार्डची नोकरी तिथं देणार, हे आम्ही कदापि चालू देणार नाही. 1 इंचही जमीन जर आमच्या परवानगीशिवाय घेतली तर रक्ताचे पाठ वाहतील, पण आम्ही तशी जमीन देणार नाही, अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही म्हणाला की कृषी संजीवनी योजना वगैरे ते मृगजळ आहे पुढचं. मला आठवतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पहिल्या टर्मला दरवर्षी 500 गावं दुष्काळमुक्त करू, म्हणजे 5 वर्षामध्ये जवळपास 2,500 गावं अशी त्यांनी घोषणा केली होती. तर ठीक आहे, मध्ये कोरोना पण आला किंवा ते स्वतः मुख्यमंत्री आले नाही. पण आता मला परत तेच म्हणायचं की दुष्काळ म्हणजे तुम्ही गृहीत धरता की बाबा कोरडा दुष्काळ म्हणजे पाणी टंचाई, पण 1 वर्ष आपण गारपीट बघतोय, 1 वर्ष आता आपण बघितलं की हे ओला दुष्काळ वगैरे. तर याच्याकरता मुळामध्ये सरकारकडं काही प्लॅनच दिसत नाही. म्हणजे एकीकडं हवामान बदलाचा अभ्यास व्हायला पाहिजे, रिसर्च व्हायला पाहिजे, कारण हे संकट आता तुम्ही जसं म्हणाल की ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे सगळं घडत राहणार आहे. शरद जोशी म्हणायचे की 3 वर्षांनी, तर आता तुम्ही म्हणता की दरवर्षीच हे येणार आहे. त्याचा अभ्यास कुठे? आणि दुसरीकडं जर डिझास्टर मॅनेजमेंट करायचं असेल, दरवर्षी येणार असेल, तर तसा डिझास्टर प्लॅन, स्वतःचा फंड पाहिजे, तो काही दिसत नाही. अहो सर, आपलं घर चालवताना आपण काय करतो की आरोग्यासाठी वेगळी तरतूद करून ठेवतो की अचानक जर आपलं आरोग्य बिघडलं मुलांचं किंवा आपलं, तर त्याच्यासाठी आपल्याकडे वेगळे पैसे लागतात. मुलांच्या शाळेची फी आपण अगोदर अरेंज करून ठेवतो. अचानक येणाऱ्या संकटासाठी आपल्या घरामध्ये काहीतरी तरतूद आपण करून ठेवतो. हा आपला वाडवडिलांपासूनचा नियम आहे, संस्कार आहे. मग महाराष्ट्राचं कुटुंब चालवताना दरवर्षी ही आपत्ती येणार आहे, दरवर्षी ओला दुष्काळ येणार आहे, दरवर्षी गारपीट होणार आहे, नुकसान होणार आहे, हे यांच्या डोक्यात यायला नाही पाहिजे. याच्यासाठी वेगळा फंड यांनी अरेंज करून नाही ठेवायला पाहिजे की तिकडं प्रॉब्लेम झाला की इकडं ताबडतोब आपल्याला मदत करता आली पाहिजे. पण मुळामध्ये यांचं नियोजनच नाही आहे. हे फक्त या नवी मुंबईपर्यंत यांना शेतकरी आठवतो. नवी मुंबईच्या पुढं गाडी गेली की हे सगळे सत्ता सुंदरीच्या प्रेमात पडतात. जसं सीतेच्या शोधाला पाठवलं हनुमानाला आणि त्या रावणाच्या लंकेमध्ये सोन्याची लंका दिसली की हे सगळे तिथंच मुक्कामी राहिले, तशी परिस्थिती यांची आहे.
म्हणजे नांगरता सापडलेली सीता म्हणजे आमचा शेतीमालाचा भाव आहे. सोयाबीन, ज्वारी, बाजरी, गहू. आम्ही यांना हनुमान म्हणून तिथं पाठवलं आमच्या प्रश्नासाठी. हे तिथं लंकेत गेले आणि तिथलेच झाले. यांनी शेतीमालाचा भाव आणलाच नाही. हे आमच्या बाजूने बोललेच नाही तिथं सभागृहामध्ये. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. आमदार व्हायच्या आधी या लोकांकडे पैसे नव्हते. आमदार झाल्यावर हे करोडपती झाले, अब्जोपती झाले हे लोक. यांच्याकडे ह्यांनी जमिनीत कोणतं खत वापरलं, कोणतं बी वापरलं, जर आम्हाला यांना विचारायचं आहे की तुम्ही शेतकरी होते, तुम्ही आमदार झाल्यावर एवढे श्रीमंत झाले कसे. मुळामध्ये सामान्य माणसाच्या प्रश्नाशी यांना काही घेणं देणं नाही. चिल्लर प्रश्न, अतिशय थँकलेस मुद्द्यावर हे सभागृह बंद पाडतात. हो, यांनी त्याला शिव्या द्यायचा, त्यांनी याला शिव्या द्यायचा. पण कर्जमुक्तीवर सभागृह बंद पडलं का? आता या ओला दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेणं गरजेचं आहे. विशेष अधिवेशन घेऊन सरकारनं भरीव मदतीची सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि 2, 4, 5 दिवसाचं, 8 दिवसाचं एक विशेष अधिवेशन बोलवा. इतर गोष्टींसाठी कसं बोलवतं तुम्हाला जे पाहिजे ते. मुंबईचे उद्योग तिकडे हलवायचे तर बरोबर सगळं मंजूर करून घेता. पाण्याचा क्रम बदलायचा असला तर ते बरोबर मंजूर करून घेतं रात्री उशिरा. मग आज ओल्या दुष्काळाची परिस्थिती असताना एक विशेष अधिवेशन सरकारने घ्यावं आणि आम्हाला 100% मदत करावी अशी आमची भूमिका आहे. रविकांत, मला सांगा की म्हणजे ठीक आहे की एकदम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोचले, अगदी बांधावर पोचले, पहिल्या दुसऱ्या दिवशी पोचले, बघितलं आपण. पण ही असंवेदनशीलता कुठून आली? म्हणजे जसं मुख्यमंत्र्यांनी एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की राजकारण करू नको, ते अजित पवार पाहिल्यानं म्हटले की पैशात सोंग आणणार नाही. परत एका कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला, ह्यालाच मुख्यमंत्री करा. किंवा शिंदे तर स्पष्ट सांगतायत की फोटोकडे काय बघताय, आतमध्ये किटमध्ये काय आहे ते बघा. किंवा उद्धवने किती दिलं होतं, मी किती दिलं होतं. ही जी काय भाषा, म्हणजे हे का होते? आणि दुसरं मला विचारायचं आहे की विरोधी पक्षसुद्धा खरं तर अशा वेळेस विरोधी पक्षाने पाहायला जायला पाहिजे आणि जाब विचारला पाहिजे आणि सरकारला प्रवृत्त केलं पाहिजे. आपण बघितलं की शरद पवार दिसलेच नाहीत. म्हणजे ठीक आहे, ते 85 घरामध्ये आहेत, पण शरद पवारांचा अनुभव सगळा बघता. आपण किल्लारीला वगैरे बघितलं कसे लगेच पोचले, पण आतासुद्धा ते बांधावर पहिल्यांदा पोचतात. प्रकृती अस्वस्थ मला वाटत नाही, कारण बाकीचे कार्यक्रम ते करत आहेत. मग त्यांनी मैदान सोडलं आहे का? ठाकरे जे आहेत ते नंतर पोचले, आदित्य ठाकरे वगैरे दिसतच नाही आहेत. म्हणजे विरोधकसुद्धा काय म्हणायचं, म्हणजे त्यामुळं फावतंय का? त्यामुळं ही सत्ताधाऱ्यांची जी भाषा आहे ती अशी येते का? नाही, मुळामध्ये विरोधकांची पाहिजे त्या प्रमाणामध्ये एकजूट नाहीये. आणि हे सगळं करायला नैतिकता पण लागते, लक्षात ठेवा. नीतिमत्ता खूप महत्वाची आहे, नैतिकता खूप महत्वाची आहे. एखाद्या दारू पिणाऱ्या माणसांना जर व्यसनमुक्तीवर भाषण दिलं तर समाज त्यांचं ऐकत नसतो, लक्षात ठेवा. यांनी पण अनेक वर्ष विरोधी पक्षातल्या लोकांनी सत्तेत घालवलेले आहेत. त्यांनी काय मदत केली हे पण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे एखादा मुद्दा बोलायला नैतिकता पण लागते आणि यांची एकजूट पण नाहीये. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. शरद पवार साहेबांचं तब्येतीचं कारण असू शकतं, पण महाराष्ट्रात असं आहे की अशी घटना घडल्यावर सगळ्यात पहिले शरद पवार साहेब कुठेही पोहोचतात आणि ते पोहोचले म्हणजे त्या प्रश्नाची ग्रॅव्हिटी वाढते किंवा दबाव सरकारवर वाढतो. मला असं वाटतं की विरोधी पक्षाची एकजूटच नाहीये आणि विरोधी पक्ष महाराष्ट्रात जिवंत आहे का नाही अशी परिस्थिती आहे, म्हणजे त्यांचा एक्झिस्टन्सच नाहीये. दुसऱ्या बाजूला सरकारमधले लोक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले म्हणजे खूप चांगलं काम झालं, ही उपकाराची भाषा वापरण्याचं कारण नाही. कारण तुम्ही महाराष्ट्रातले मंत्री आहात, तुमचं अपेक्षितच आहे की तुम्ही पोहोचलं पाहिजे. आणि त्यांची जी भाषा येते याला सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज म्हणतात. सत्तेची मस्ती आलेली या लोकांना. आणि हे काय म्हणतात, त्यांनी केलं का? म्हणजे त्यांनी गाय मारली म्हणून तुम्ही वासरू मारताय का? अरे ते नीट वागले नाही म्हणून तुम्हाला लोकांनी निवडून दिलं ना. त्यामुळे यांनी असं केलं म्हणून मी असं करीन. अरे 75 वर्षात जे जे सरकार आले त्यांनी शेतकऱ्यांना लुटलं म्हणून तुम्हाला सत्तेवर बसवलं. अण्णा हजारेंचं दिल्लीत उपोषण झालं, त्यांनी एक वातावरण तयार केलं म्हणून लोकांना वाटलं की नरेंद्र मोदी साहेब येणार आणि आता मोठा चमत्कार देशामध्ये होणार म्हणून तुम्हाला नवीन लोकांना सत्ता दिली, एक नॅरेटिव्ह सेट झाला. पण म्हणजे काय होतं की, म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक पोरगं गल्लीत सू करत होतं आणि एक चांगला माणूस चालला की तू करा मोठा झालाय, तू गल्लीत सू करतो, तुलाही शोभत नाही. तर ते म्हटलं मी गल्लीत सू करीन नाही तर कुठे बी करीन, तुमचं काय चाललंय? मग तो ज्येष्ठ माणसाला असं वाटलं की या पोरावर संस्कार बरोबर नाही, याच्या वडिलाला सांगितलं पाहिजे. तर तो माणूस त्याच्या घर शोधत त्याच्या वडिलाकडे गेला की त्याच्या पोराची कंप्लेंट करायला. तुमचं पोरगं गल्लीत सू करत होतं, मी त्याला सांगायला गेलो, ते मला उलटून बोललं, मला तुमची त्याची कंप्लेंट करायला मी तुमच्याकडे आलो. तर परिस्थिती अशी होती की बाप गच्चून सू करत होता. ही परिस्थिती आहे. म्हणजे ते गल्लीत सू करत होते, तुम्ही आता गच्चून करताय. म्हणजे फरक काय? मला असं वाटतं की सत्तेतल्या नेत्यांना लोकांनी प्रश्न विचारले तर ते ऐकून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असली पाहिजे. लोकप्रतिनिधी जेव्हा तुम्ही होता तेव्हा प्रत्येकाचं बोलणं ऐकून घेण्याची सहनशीलता तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि कोणताही माणूस तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे ना.
उलट तुम्ही म्हटलं पाहिजे की सामान्य माणसाला आमच्याशी बोलू वाटतंय, आम्हाला प्रश्न विचारू वाटतंय, ही मोठी गोष्ट आहे ना. त्यामुळे मला मला काय वाटतं, म्हणजे माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं आहे की सामान्य लोक यांना प्रश्न विचारत आहेत, हा असंतोष आहे. असंतोष वाढत चाललेला आहे. आज पण तुम्ही बघा, अनेक मंत्र्यांचे ताफे अडवलेले आहेत, अनेक नेत्यांचे ताफे अडवलेले आहेत अनेक ठिकाणी लोकांनी. रोज दिसतोय. हा, नेपाळमध्ये जसं तुम्हाला सांगतो ना, जी परिस्थिती झाली ती महाराष्ट्रात जर का शेतकऱ्याच्या पोरांनी केली नाही तर नवल वाटू देऊ नका. कारण लोकांच्या आता गळ्यापर्यंत आलंय हे. मीडियामध्ये फोटो सेशन होणं किंवा मीडियाची बातमी होणं, या सगळ्या गोष्टीला पण लोक आता इरिटेट झालेले आहेत. लोकांना मदत पाहिजे हो. बरोबर. समजा एखाद्या ठिकाणी एक मंत्री येऊन गेले, फोटो सेशन झाला, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या शेतकऱ्याला मदतच कमी मिळाली किंवा मिळालीच नाही, मग काय फायदा तिथे भेट देण्याचा. त्यामुळं मला असं वाटतं की सत्तेतल्या लोकांनी किंवा कुठल्याही सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या माणसांनी सामान्य माणसाचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, त्याचा असंतोष ऐकून घेतला पाहिजे आणि चिडकं नाही झालं पाहिजे माणसाने. हे लोक चिडतात सामान्य लोकांवर, जीवावर येतं त्यांच्या. आम्हाला कसं, कारण काय झालं, यांच्या आजूबाजूला सगळे हुजरे असतात ना दरबारातले, यांना कधी प्रश्न विचारण्याची सवय नाही. साहेबांनी म्हटलं ते बरोबर, साहेबांनी म्हटलं बैलाने दूध दिलं तर हो साहेब बैलाने दूध दिलं होतं, अशी सवय यांना लागलेली आहे. मला असं वाटतं सत्तेतल्या लोकांनी खूप संयमाने आणि खूप म्हणजे संयमित पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. तुम्ही स्वतः संघटना चालवता, संघटना बघितल्या आपण, संघटनांचं राजकारण, संघटना पण विखुरलेल्या आहेत. म्हणजे नेत्यांची जाऊ द्या, शेतकरी तर असंघटित आहेत, पण शेतकरी चळवळी ज्या आहेत आपण महाराष्ट्राने बघितल्या शरद जोशींपासून, म्हणजे अनेक, तुम्ही स्वतः आहेत, राजू शेट्टी असतील किंवा रघुनाथ दादा बरेच, पण आता त्याही अशा सगळ्यांना मरगळाल्यासारखी दिसते. कसं काय अपेक्षा करणार? इकडे म्हणतात की आम्ही रस्त्यावरती उतरू, कर्जमाफी करायला आम्ही बाध्य करू किंवा 50,000 रुपये हेक्टरी मदत आहे ती मिळवू वगैरे म्हणतात. शेतकरी एकीकडे संघटित नाही आहे, तो प्रश्न विचारते बरोबर आहे. किंवा आता तरुण पण जागे झालेले आहेत, ज्याला आपण जेनझी म्हणतो, अगदी ट्विटरवरती वगैरे ट्रेंड हे पण सुरू झालेलं आहे. तीच हे ठीक आहे, पण ह्याच्यामुळंच सरकार निर्धावलेलं आहे का? माहीत आहे का की शेतकरी संघटित नाही आहे, विरोधी पक्ष पण मरगळलेले आहेत, चळवळींना पण आता काही फार राहिलेलं नाही. त्यामुळं मग आपण अशा पद्धतीनं धकून येणं तर चालतं आहे. म्हणून मग ही सगळी भाषा जी आहे उपकाराची, किंवा आम्ही देतोय किंवा आम्ही करतोय. तुम्ही मगाशी म्हणाला की ठीक आहे, कमरे इतक्या पाण्यापर्यंत चालायचं, लाईफ जॅकेट घालून NDRFच्या बरोबर जायचं, स्वतःचे फोटो असलेले सगळ्या किट्स वगैरे पुरवायच्या, म्हणजे आम्ही केलं बघा. तर हे त्याच्यामुळं वाढतंय का? नाही, मुळामध्ये चळवळी क्षीण झाल्यात का, तर त्या झाल्यात. सध्या चळवळीची ताकद कमी झाली आहे का, तर ती झाली आहे. पण पूर्वीचा इतिहास जर तपासून बघितला तर कुठलीच चळवळ अशी दीर्घकाळ एका पीकला राहत नसते. एक चळवळीचा 10, 20, 25 वर्षाचा, 30 वर्षाचा एक काळ असतो, मग तो नेता, त्याचा डाऊनफॉल येतो, मग नवीन नेता तयार होतो. ही संक्रमणाची आणि स्थित्यंतराची अवस्था आहे चळवळीच्या दृष्टीनं, असं माझं स्पष्ट मत आहे. आता जुने नेते जाऊन नवीन नेते पुढे येण्याचा हा काळ आहे. एक पिढी नव्यानं राजकारणामध्ये येते आहे किंवा चळवळीमध्ये येते आहे. तर असं नाही आहे. मला असं वाटतं की लोकांमधला असंतोष खतखततो जेव्हा जेव्हा राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो, तेव्हा तेव्हा आपोआप कुणीतरी एक युगपुरुष जन्माला येत असतो. मोगल माजले म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला, रावण माजला म्हणून रामाचा जन्म झाला. तिकडे इंदिराजींनी आणीबाणी लावली होती 1977-78ला, बरोबर लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाचा जन्म झाला आणि त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन केलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे ती अण्णा हजारेंनी स्पेस भरून काढली आणि सत्ता परिवर्तन करून दाखवलं आंदोलनाच्या माध्यमातून. तर जेव्हा जेव्हा राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो तेव्हा आपोआप कुणीतरी जनता एक नेतृत्व तयार करत असते आणि ते नेतृत्व जर क्रेडिबल असलं, विश्वासार्ह असलं, तर जनता त्याच्या पाठीशी जाते. आणि जेव्हा आपला जनाधार संपायच्या दिशेने जातो तेव्हा नेत्यांनी समजून घ्यावं की आपल्यावरचा विश्वास लोकांचा ढळलेला आहे आणि योग्य वेळी नेत्यांना पण थांबता आलं पाहिजे. जसं पक्षांमध्ये प्रस्थापित विस्थापित आहेत तसे आमच्यामध्ये पण प्रस्थापित विस्थापित आहेत. आमच्यातले पण अनेक नेते आता प्रस्थापित झालेले आहेत. आमच्यासारखे नवीन पोरं पुढे आलेले त्यांना आवडत नाही की मरेपर्यंत मीच नेता राहावा आणि नवीन कोणी येऊ नये, अशी भावना अनेकांची आहे. पण काळ प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की कोणताही माणूस पुढे येऊ शकतो या असंतोषाचं नेतृत्व करायला लोकांचं, पण लोकांच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि ते आंदोलन उत्स्फूर्त असेल महाराष्ट्रातल्या. आपण देशापासून बघितलं, आपण तुम्ही म्हणाले बरोबर आहे, संक्रमणावस्थेमधून शेतकरी चळवळ पण चाललेली आहे किंवा संघटनांचं जे काही राजकारण आहे आणि एकीकडं असंतोष पण खतखततोय, त्याचा उद्रेक काही ठिकाणी दिसतोय. आपण अजिबात अशा अपेक्षा नको करायला की सरकारने पण शेतकऱ्यांचा अंत पाहावा, पण आत्ता ज्याला आपण अभूतपूर्व संकट म्हणतो, म्हणजे बघा आता पीक म्हटलं तर सोयाबीन, म्हणजे मूग, उडीद, कुठलंच पीक जे आहे ते राहिलेलं नाही. प्रत्येक शेतकऱ्याची वेगवेगळी व्यथा आहे. कुणाचं जमीनच खरडून गेलेली आहे, कुणाची जनावरं जी आहेत म्हणजे अक्षरशः गोठे जे आहेत ते वाहून गेलेले आहेत.
तर अशा वेळेस मदतीची म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने आत्ता नेमक्या काय अपेक्षा आहेत मदतीच्या? म्हणजे हे ठीक आहे, कर्जमुक्ती कर्जमाफी तो निर्णय कदाचित सरकार माहीत नाही कधी घेणार योग्य वेळ, किंवा सरसकट करते का तेही माहिती नाही, पीक विमा जी आहे ती कुचकामी ठरते. त्यामुळे आत्ता शेतकऱ्यांच्या बाजूनी काय वाटतंय जी तातडीची मदत आणि लाँग टर्म, आणि सरकारने पण काय केलं पाहिजे? आपण याच्या उपाययोजनेकडे येऊयात. नाही, मला असं वाटतं की ज्यांची जनावरं वाहून गेले ती जनावरांची 100% किंमत त्यांना मिळाली पाहिजे, आणि त्यांनी जे जनावरांच्या किमती टाकलेल्या आहेत त्या किमती वाढून मिळाल्या पाहिजे. जर म्हैस 1 लाखाला मिळते कमीत कमी आणि तुम्ही म्हशीची किंमत देणार 20,000 रुपये, तर ते होणार नाही ना. जेवढ्यात ते जनावर येतं तेवढ्याच जनावरांची किंमत सरकारने दिली पाहिजे. जमिनी खरडून गेलेल्या आहेत तर त्या जमिनीचं समजा तुम्ही खरडून गेल्याची मदत देता, त्याच्यात वाढ केली पाहिजे. आणि पोट खराब जमीन लिहिल्या जाते. जेव्हा जमीन खरडून गेली तेव्हा तिची मदत जेव्हा तुम्ही देता तेव्हा पोट खराब लिहिल्या जाते. आता पोट खराब जमीन झाल्यावर पुढच्या वर्षी त्याला लोन मिळत नाही, त्या जमिनीवर त्याला कुठलाही शासकीय लाभ मिळत नाही. आणि पोट खराबची वहिती करण्यासाठी 50 चक्रा सरकारी दरबारी मारावे लागतात. त्याचे निकष सुलभ केले पाहिजे, अशी एक दुसरी मागणी आमची आहे. शेती पिकाचे वाहून गेले तर त्याचे सरसकट मदत 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. जे नुकसान झालं त्याची 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि बँका आता आम्हाला नोटिसेस द्यायला लागलेल्या आहेत. सरकारनं काय छुपा अजेंडा केलाय की बँकांना सांगितलं जबरदस्ती वसुलीला जा, जेवढी वसुली करता येईल तेवढे करून घ्या, कारण आम्हाला उद्या कर्जमाफी द्यायची वेळ आली तर कमीत कमी कर्जमाफी देता आली पाहिजे. हा छुपा अजेंडा आहे. आता सोयाबीन निघायच्या आधीच आमच्या जप्त्या काढायला लागले बँका. त्यामुळे ती वसुली थांबली पाहिजे आणि कर्जमुक्तीची हीच वेळ आहे. कर्जमुक्ती केलीच पाहिजे, जेव्हा करेल तेव्हा नाही, आत्ताच केली पाहिजे, ही आमची स्पष्ट मागणी आहे. आणि नव्यानं जेव्हा आता रब्बीचा हंगाम आम्हाला करायचा आहे त्याच्या अगोदर आमच्या जमिनी आम्हाला दुरुस्त कराव्या लागतील. तर रब्बीच्या हंगामाची सुद्धा बियाण्याची सोय आणि नव्यानं पीक कर्जाची सोय सरकारने आमची केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आणि ज्या काही थोड्या बहुत शेतकऱ्याकडे सोयाबीन कापूस आता हातामध्ये येईल त्याला भाव पण मिळाला पाहिजे. मग त्याच्यासाठी देशातलं 25 लाख मेट्रिक टन जे DOC आहे ती एक्सपोर्ट करा. तेलावर 40-50% आयात शुल्क लावा, कापसावर आयात शुल्क लावा, जेणेकरून बाहेरचा कापूस आणि बाहेरचं तेल आपल्या देशामध्ये येणार नाही. सरकारचं दुटप्पी धोरण आहे. GM सोयाबीन लावायला आमच्याकडं परवानगी नाही आणि ब्राझील अमेरिकेमध्ये GM सोयाबीनचं तेल आमच्याकडे आणून तुम्ही खाऊ घालता. तिकडे GM सोयाबीनचं उत्पादन 44-34 क्विंटल पर एकर आहे आणि इकडे आमच्याकडे 4-5 क्विंटल पर एकर आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की GM सोयाबीन लावायला पण आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आमच्यापर्यंत आलं पाहिजे. ही सुद्धा आमची महत्त्वाची मागणी या निमित्तानं आहे. आणि शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई अडचणीच्या काळामध्ये दिली पाहिजे. 47% खरीप जो आहे किंवा तो निम्म्याहून अधिक तो गेलेलाच आहे. 69 लाख हेक्टर बाधित आहे असे प्राथमिक अंदाज आहे म्हणजे म्हणताय. आणि या पार्श्ववरती सरकार मात्र म्हणजे कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमुक्ती योजना, महात्मा फुलेंच्या नावानं कर्जमुक्ती, त्याचंही तुम्ही सांगितलं, किंवा पीक विमा कशी कुचकामी आहे, आणि मग सन्मान निधीचं तुंतून असतंच परत की. माझं तर म्हणणं आहे सर की एकही भिकारी योजना देऊ नका ना आम्हाला कोणता निधी देऊ नका, आम्हाला काहीच देऊ नका. आम्हाला फक्त शेतीमालाला चांगला भाव द्या, जो उत्पादन खर्चापेक्षा थोडा जास्त असेल तेवढा भाव द्या आणि झालेल्या नुकसानीची 100% भरपाई द्या. हे सरळ मी ढोबळमानाने तुम्हाला सांगतोय. ही योजना आणायची, ती योजना आणायची. योजना कशा आहेत तुम्हाला मी सांगतो. पुन्हा एकदा एक उदाहरण सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादी योजना आणायची की दिवाळीमध्ये एका गावामध्ये आम्ही खोबरेल तेलाच्या बॉटल वाटप करणार आहोत 1-1 लिटरच्या. पण कंसात अटी आणि शर्ती की ज्याच्या डोक्यावर एकही केस नसेल त्याला ती तेलाची बॉटल मिळेल. मग असा माणूसच सापडणार नाही किंवा एकच सापडेल. आणि मग एका माणसाला ती तेलाची बॉटल द्यायची, पेपरमध्ये मोठं छापून आणायचं की या गावात आम्ही तेलाच्या बॉटल वाटप केल्या. अरे पण त्या किती लोकांना मिळाल्या? यांच्या योजना पण तशाच आहेत. जाचक निकष आणि अटी अशा टाकायच्या की कमीत कमी लोक त्या योजनेमध्ये बसले पाहिजे. आम्हाला तुमची भिकारी एकही योजना नको. आम्हाला शेतीमालाला भाव, संपूर्ण कर्जमुक्ती आणि 100% नुकसान भरपाई द्या. आयुष्यात यांच्या दारात कोणतीच मोर्चा आम्ही काढणार नाही. आम्हाला ही योजना पाहिजे का अमुक मदत पाहिजे. बरोबर. आता येऊ घातल्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यामुळे कदाचित काहीतरी केल्यासारखं दाखवतील. पण जर काही झालं नाही, तुम्ही जसं म्हणाला तसं निकषांप्रमाणे जर मदत नाही झाली किंवा जनावरांचं जेवढं नुकसान झालं आहे, म्हैस किंवा गाय आज 1 लाखाच्या आत येत नाही, किंवा शेळी मेंढी जे काही जाहीर होत आहेत ते इतके तुटपुंजे आहेत, किंवा पीक विमा योजना जी आहे ती पूर्णपणे फोल गेलेली आहे. जर एकच निकष आहे फक्त कापणी प्रयोगाचा आणि आता कापणीच होणार नाही आहे, तर मग पुढचा मार्ग काय असू शकतो? विरोधी पक्षांची एकजूट नाही आहे, सरकार निर्डावलेलं आहे. अशा वेळेस काय होईल? आंदोलन होणार आहे, जाब विचारला जाणार आहे, वेगळ्या अधिवेशनाची मागणी होणार आहे.
तुम्ही काय करणार आहात? तुमचा तरी निदान ॲक्शन प्लॅन सांगा काय. नाही हे बघा, आमची तर भूमिका अशी आहे की शेतकऱ्याच्या सगळ्या तरुण पोरांना घेऊन एक प्रचंड मोठं आंदोलन या राज्यामध्ये उभं झालं पाहिजे निवडणुकीच्या पूर्वी, जेणेकरून सरकारवर एक दबाव तयार होईल आणि शेतकऱ्यांच्या पदरात 4 गोष्टी पडतील. इतिहास तुम्ही जर तपासून बघितला तर ज्या वेळी नेतृत्व राहिलं नाही एखाद्या चळवळीला किंवा आंदोलनाला, पण लोकांमध्ये असंतोष तयार झाला तर आपोआप एखादं नेतृत्व पुढे येतं. तुम्ही आता आणीबाणीची परिस्थिती घ्या ना, 1977ची. लोक रस्त्यावर आले की तुरुंगात टाकायचे इंदिराजी, 1.5-2 वर्ष लोकांना. जयप्रकाश नारायणांनी एकही निवडणूक लढली नाही, पण बिहारच्या विद्यार्थी आंदोलनामध्ये त्यांना बोलवलं गेलं, त्यांना नेतृत्व दिलं गेलं आणि देशभर त्यांनी सगळं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. तसंच महाराष्ट्रातही होऊ शकतं. आंदोलन आम्ही तर हाती घेणारच आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका, सोयाबीन कापूस उत्पादक असतील, ऊस उत्पादक असतील, सगळ्या शेतकऱ्यांच्या बाजूनं मी कालच वर्धेमध्ये घोषणा केलेली आहे की प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये या राज्यामध्ये शेतकरी पुत्रांचं उभं राहील आणि या आंदोलनाने सरकारच्या पायाखालची वाळू सरकेल अशा पद्धतीचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभं करणार आहोत. आणि त्याला महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी पुत्रांचा चांगला पाठिंबा पण आम्हाला मिळतोय. आणि ज्यांना वाटतं की शेतकऱ्यांचं भलं व्हावं त्यांनी या आंदोलनात यावं असं आम्ही आवाहन पण करणार आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की अनेक ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं तरुण पुढे येत आहेत की जे नेते नाहीत, राजकारणात नाहीत, पण शेतीच्या प्रश्नावर आक्रमकपणे भांडण्यासाठी अनेक महाराष्ट्रातले तरुण पुढे येतात. त्यांची पण लिडरशिप डेव्हलप करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि ते काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहे. असं येणाऱ्या काळातलं शेतकऱ्यांचं आंदोलन उभं होईल की भूतो न भविष्यात असं आंदोलन उभं होईल. जसं 2017ला पुनतांब्यापासून सुरू झालेला संप महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही अंशी का होईना कर्जमाफी देऊन गेला, तशाच पद्धतीचं एखादं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं होईल. मी आता सगळं डिक्लेअर करत नाही, कारण आता लगेच डिक्लेअर केलं की आमच्यावर वॉच आहे. आता माझा फोन टेपिंगला आहे सरकारकडनं, मी कुठे जातोय, कुणाला भेटतोय, मी कुणाशी बोलतोय, जे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे काम करतात त्यांच्यावर वॉच आहे. नजर कैदेत ठेवल्यासारखी आमची परिस्थिती आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी डिक्लेअर करायच्या नसतात. पण येणारं आंदोलन इतकं ताकदीचं असेल की सरकारला गुडघे टेकायला लावणारा असेल आणि मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करणार असेल. दसरा दिवाळीपूर्वी आम्ही सगळे संसार उभारू असं म्हणतायत. अजित पवार पण म्हणतायत, शिंदे पण म्हणतायत, मुख्यमंत्री पण म्हणतायत. पण दुसरीकडे तुम्ही जसं म्हणताय तसं यांच्याकडं पैसेच नाहीत. म्हणजे एकीकडं पैशाचं सोंग आणता येत नाही असंही म्हणायचं. लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरूच ठेवायची आणि कर्जमाफी जी आहे ती त्याच्याबद्दल काही सुतोवाच करायचं नाही. आणि असं असताना मात्र म्हणायचं की दसरा आणि दिवाळीपूर्वी आम्ही हे सगळे जे वाहून गेलेले संसार आहेत ते उभे करू. काय वाटते सरकार काय करेल सरकार काही, का तुम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय ठेवणार नाही? मला वाटत नाही सरकार काय करेल. दसरा आता 2 तारखेला आलाय, दिवाळी पुढच्या महिन्यात आली आहे. आता मला सांगा 5-5, 10-10 फूट जमिनी वाहून गेलेल्या आहेत आणि कसं दिवाळीपूर्वी तुम्ही उभं करणार आहे? हे काही करणार नाही. हे फक्त बोलणार आणि 4 शेतकऱ्यांना मदतीचे चेक वाटप करणार, त्याचे फोटो सेशन करणार आणि बघा मदत सुरू झाली एक आस लावणार मदतीची. काही करणार नाही. हे फक्त भाषणबाजी करणार आणि मीडिया मॅनेजमेंट करून बातम्या छापून आणणार, टीव्हीला बातम्या देणार, इकडे गेले तिकडे चेक दिला, इकडे अमुक दिलं, असं करणार. काही यांच्याकडनं होणार नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन होणार आणि हे आमच्यावर आंदोलनाची वेळ आणणार आणि त्या आंदोलनाच्या नंतरच यांच्या पायाखालची वाळू सरकणार. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मला बोलबिडूच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे की हिंमत हरू नका, आत्महत्या करू नका आणि धीर सोडू नका. आपल्याला संघर्ष करायचा आहे, आपल्याला एकजूट करायची आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. त्यामुळं जे सरकार आपल्यावर अन्याय करतं या सरकारच्या छातीवर बसून आपण न्याय मिळू, हक्क मागू, पण कुणीही आत्महत्येच्या दिशेनं पाऊल टाकू नका. आपण सगळे समर्थ आहोत लढायला, लढूया, संघर्ष करू आणि आपला न्याय मिळवून घेऊ. आणि मला बोलबिडूचे कौतुक करायचं आहे की हा ओल्या दुष्काळाचा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीरपणे तुम्ही इथं या व्यासपीठावर चर्चा घडून आणली. त्यामुळे बोलबिडूचं तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन आणि कौतुक. बरोबर. शेवटी बघा प्रेक्षक, संकट अभूतपूर्व आहे आणि न भूतो न भविष्यती असं नुकसान झालेलं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. हे काय लगेच भरून येणारं नाही. सरकारकडे पण जादूची कांडी नाही, हेही खरं आहे. पण सरकारनी त्याची जी भाषा आहे ती बदलली पाहिजे. पैशाचं सोंग करता येत नाही किंवा राजकारण करू नका वगैरे किंवा जाहिरातबाजी हे सगळं टाळलं पाहिजे. तुम्ही बांधावरती गेलात, कौतुक आहे तुम्ही शेतकऱ्यांचं, परंतु शेतकरी प्रश्न विचारतायत तर ते ऐकून घेण्याची पण क्षमता ठेवा. दुसरं म्हणजे तुम्ही जे वचन दिलेलं आहे ते आश्वासन नाही आहे, ते जाहीरनाम्यातलं वचन आहे कर्जमुक्तीचं, कर्जमाफीचं. ती योग्य वेळ कोणती, आता ह्याच्यापेक्षा योग्य वेळ असू शकते का? त्यामुळे त्याच्यावरती तातडीने विचार केला पाहिजे. पीक विमा योजना कुचकामी आहे सगळेजण म्हणत आहेत. त्यामुळं स्वतःची पाठ तुटून घेतली, 5,000 कोटी वाचवले, जे भ्रष्टाचाराने बरबटली ती योजना बंद केली. पण मग ते 5,000 कोटी असतील ते लवकर रिलीज करा. ज्याबद्दल रोष आहे की
जनावरांच्या किमती किती आहेत, तुम्ही किती देऊ करताय, किंवा हेक्टरी मदत जी आहे ती किती तुटपुंजी आहे, किंवा तुम्ही पैसे जे दिले ते चलाखीनं ते तुम्ही आधीचेच पैसे नव्याने काही तुम्ही दिलेले नाही आहेत, हे सगळं टाळा. खरोखर तुम्हाला जर दसरा दिवाळीच्या पूर्वी संसार उभे करायचे असतील तर केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये किंवा शोबाजीमध्ये पर्यटनामध्ये न अडकता गांभीर्याने काम केलं पाहिजे. तरच हा उद्रेक जो दिसतोय शेतकऱ्यांचा तो कमी होईल. अन्यथा शेतकऱ्यांना कदाचित रस्त्यावरती जसं रविकांत तुपकर म्हणतात की आंदोलनाशिवाय पर्यायच उरणार नाही. बघूया सरकार या सगळ्या रोषाची या संतोषाची दखल घेतंय का. आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेहमी उल्लेख केला जातो की त्यांनी जे रयतेचे राजे होते किंवा त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं आम्ही तसंच राजकारण करत आहोत, तर ते प्रत्यक्ष कृतीमध्ये दाखवतंय का हे पण आपण बघूया. तुम्हाला ही मुलाखत ही चर्चा कशी वाटली, हे संकट जे आहे ते अभूतपूर्व आहे. तुम्हालाही काय म्हणायचं असेल, तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्याही सांगा. रविकांत तुपकर यांनी जी काही मांडणी केली त्याच्याबद्दलही तुमच्या कमेंट्स आहेत त्या जरूर नोंदवा आणि बघत राहा बॉलिवूड.